तुम्हाला मीडियाला सुद्धा माहित पडलेलं आहे म्हणून तुम्ही इथं जमलेले आहात. आता ज्यावेळेस तुमचे कॅमेरे थांबा, एक मिनिट वाट बघतायत का ते? दाते पाटलाच्या मरायची वाट बघतायत का ते? दाते पाटलाच्या मरायची वाट बघत असेल तर आम्हाला सांगा तसं काय करायचं ते आम्ही आमचं बघतो. इथे येऊन तुम्ही पाठ फिरून जातात. ही कुठली तुमची माणुसकी? मंत्री म्हणतात ना स्वतःला. हे बघा, राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी स्वतः निरोप दिला होता. 2-2, 3-3 वेळा फोन आलेत. योगेश शेळकेंच्या फोनवर फोन आला, त्याच्यानंतर स्वतः दाते पाटलांच्या फोनवर सुद्धा फोन आला. त्यांनी सांगितलं आम्ही येतोय तुमच्या उपोषणाला भेट द्यायला म्हणून, आंदोलनाचा काहीतरी निर्णय करू. आणि ते इथे येत आहेत. सांगितलं अमुक ठिकाणी ढमुक ठिकाणी 10 मिनिटात येतो, 15 मिनिटात येतो. आणि आता आम्हाला इथूनच माहित पडलं, ज्यावेळेस तुमचे कॅमेरे गुंडाळले जायला लागले त्यावेळेस आम्हाला कळलं की ते येत नाहीयेत. आणि आम्ही परत खात्री केली, आता फोन चालू आहे, ते येत नाहीत म्हटले. जर अशा पद्धतीने एखादे जबाबदार मंत्री एखाद्या आमच्या मराठा समाजाचं भूषण आहेत राजेंद्र दाते पाटील, त्यांचा एवढा गाढा अभ्यास आहे, सर्वश्रुत आहे, ज्या माणसाला आणि राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा माहित आहे की हा माणूस किती अभ्यासू आहे म्हणून, मग हा माणूस 12 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करतायत. आणि जर यांना असं मरताना सोडून ते यांच्या आंदोलनाला पहिले निरोप देऊन आणि नंतर पाठ फिरून जात असतील तर आम्ही अशा मंत्र्यांचा, बेजबाबदार मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. तुम्ही फोन कोणाला केला होता? राधाकृष्ण विखे पाटलांच्या पीएनसी बोलणं झालेलं आहे. त्यांनी यांना निरोप दिला, योगेश शेळकेंना. त्यांना सांगितलं आम्ही येतोय म्हणून. अगोदर कुठं मुळेंच्या घरी थांबलेत, नंतर त्या शितोळेंच्या घरी थांबले असं सांगितलं. आणि आता असं माहित पडलं की ते येत नाही, येत निघून चाललेत. म्हणजे त्यांना नेमकं म्हणायचं काय? मला काय म्हणायचंय, आम्ही त्यांचा निषेध करतो. मराठा क्रांती मोर्चा आम्ही त्यांचा निषेध करतो. विखे पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी दाते पाटलाला स्वतः त्यांच्या पीएने फोन केला होता की 5 वाजेपर्यंत आम्ही येऊ, भेट देऊ आणि तुमच्या जी मागणी आहे त्या विचारात घेऊ. परंतु आता आम्हाला समजलं की ते इथं 2-3 ठिकाणी आले आणि परत कुठं तर शहराच्या बाहेर निघाले. ह्या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि मला विखे पाटलाला प्रश्न विचारायचा की विखे साहेब, आमच्याकडं लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी क्रांती मोर्चाचे जे आमचे राजेंद्र दाते पाटील उपोषणा बसलेत आणि मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत. तुम्हाला झुंडशाही पाहिजे का लोकशाही पाहिजे हे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मला. तुम्ही याचं उत्तर द्यावं. अहो, माझा एकच साधा प्रश्न आहे. माझा स्वतःचा प्रश्न सांगतो तुम्हाला. मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. मी त्यांना आल्यावर विचारणार होतो, विखे साहेब मी मराठवाड्यात राहतो, मी हैदराबाद गॅजेट मला लागू आहे तुम्ही सांगितलं. आणि हैदराबाद गॅजेटमुळं मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ह्या कुठली तर मला भावडी आशा होती, त्यामुळे त्यांना विचारणार होतो. मित्रांनो, ज्या मराठ्याची कुणबी नोंद नाही, ज्या मराठ्याची वंशावळ जुळत नाही, अशा कुठल्याही मराठ्याला मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, लक्षात घ्या. तरी त्यांनी या ठिकाणी आले नाहीत. न आल्यामुळं त्यांच्या गोष्टी न आणण्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि मला सरकारनं काही करावं, पण मी मराठवाड्यात राहतो, मला कुणबी प्रमाणपत्र द्यावं. माझी कुठेही नोंद नाही, माझी कुठेही वंशावळ नाही. मग अशा मराठ्यांनी काय करायचं? अशा 90% मराठी आहेत. मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आमचे मराठा आरक्षण ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचा अन्नत्याग आंदोलनाचा 12वा दिवस आहे. या छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक शहरातून पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला. त्याच शहरात आज दाते पाटील उपोषणाला बसलेले 12वा दिवस आहे. आणि या राज्याचे जबाबदार मंत्री हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.